मेन अंपायर अविनाश पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच नरेश म्हात्रे सर. मेन अंपायर अविनाश पारंगे सर इशारा करीत आहेत की मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज शरद मुसले तयार होत असताना पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेत सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या स्पर्धेला. 7:20 पहिला चेंडू या ठिकाणी पडलेला आहे. एक दक्षता घ्या, 4 षटकांची मॅच आहे. 15 मिनिटांमध्ये सुरुवातीची 3 षटकं संपन्न झाली पाहिजेत आणि जर का तसं घडलं नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घ्यावा लागेल. लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव येत असताना रजनी ट्रान्सपोर्ट, न्यू स्टार लाडिवले आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान वानिवले अशी सुरू झालेली ही लढत. या स्पर्धेतील पहिलाच सामना आपल्या समोर रंगतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शरद बॅकफुटला आले, जागा बनवण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतले. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी प्रमोद कालेकर. डीजे सुरुवातीचे 3 चेंडू अगदी सुरेख रीतीने या ठिकाणी हाताळलेले आहेत. सुरुवातीचे 2 चेंडू आले निर्धाव, तदनंतर विकेट प्राप्त करत जो गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय त्यावरती खरा उतरलाय तो गोलंदाज शरद मुसले. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1-0 अशी स्थिती निर्माण झालेली आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय जय मामनकर. 4 षटकांचा हा सामना, 24 चेंडूचा 1-1 सत्र. टॉस जिंकला वानिवली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय रजनी ट्रान्सपोर्ट. राज गजानन पाटील या स्पर्धेचे मित्र म्हणून या संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा लाडिवली संघ. बॅकफुटला आले, स्क्वेअर कट करायचं होतं, संपर्कच होत नाहीये. लगातारचा 4था चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय तो गोलंदाज शरद मुसले. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, अचूक टप्पा आहे. वेगावरती खूप चांगलं नियंत्रण. पडल्यानंतर चेंडू वळण घेतो बाहेरच्या दिशेनं आणि या स्पर्धेतील पहिलाच सामना आणि पहिल्या सामन्यात पहिलाच षटक निर्धाव येईल का शरद मुसले या गोलंदाजाकडून. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, काही काळ चेंडू हवेमध्ये होता, सेफली लँड होतो. 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते रजनी ट्रान्सपोर्ट लाडिवली टीमची. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण बघू शकाल नंदकुमार जांभूळकर, त्याचबरोबरीने संजयजी जाधव, अशोकजी जाधव, मारुती जाधव, वैभव ठोंबरे, दीपकदादा ठाकूर, त्याचबरोबरीने माजी उपसरपंच भातान ग्रामपंचायत मंदाताई दीपकदादा ठाकूर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच निलेश पारिंगे, त्याचबरोबरीने भातांचे आमचे रमेशदादा ठाकूर, वाशिवलीचे बाळकृष्ण सालुंके, किशोर हिरू पाटील यांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय. अनंत पाटील असतील, सुरेश तात्रे, सदानंद ठोंबरे, अशोक मोदले, भानुदास दाबणे, तुळशीराम पाटील, हरिभाऊ पाटील, नारायण शिंदे, रघुनाथ शिंदे, उमेश पाटील, रमेश पाटील, गजानन पाटील, मधुकर पाटील, तानाजी पाटील, बालकृष्ण पाटील, हनुमान जंगम, किसन पाटील, रमेश मांडवकर, दत्तात्रय भालेकर आणि त्याचबरोबरीने संपूर्ण महिला मंडळ कैरे यांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावरती बघतोय.
या सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करूया। या ठिकाणी आपण बघतोय ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचा आवाज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल। त्यांचंही मोस्ट वेलकम HDB ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय। वाईड बॉल असल्याचा इशारा पंचांकडून देण्यात आलेला होता। विचार विनिमय दोनही पंचांकडून या ठिकाणी होत असताना आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल। वाईड बॉल या ठिकाणी दिला जातो। एक धाव वाढेल अतिरिक्तच्या साह्याने आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 2 धावा लागतायत त्या धाव फलकावरती। ऑफ ड्राईव्हचा फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल असं वाटलं होतं, पण मिसफील्ड झाले त्या ठिकाणी आणि एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीमध्ये। जय महामणकर आणि त्याच्या जोडीला साहिल कारलेकर हा फलंदाज आपण मैदानावरती बघतो। या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 1-4। सुरुवात चांगली झाली होती। गोलंदाज शरद मुसले या गोलंदाजाकडून पहिलं षटक त्यानं फेकलं, अवघी 1 धाव त्यानं खर्च केली। हाफ ट्रॅकर वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण बघतोय। सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये। वैभव थोरवे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेला आहे। दुसरं षटक त्यानं आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि अद्यापर्यंत चांगली कामगिरी करतोय वैभव थोरवे। अजून एक चांगला चेंडू, पंच इशारा करतात की हा चेंडू बाहेर निघतोय, वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी मेन अंपायर नरेश मात्रे सर करतात। 1 धाव वाढेल अतिरिक्तच्या साह्याने आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 1-5। हाफ ट्रॅकर होता, फायदा उचलता आला नाही। फुटवर्कचा अभाव या फटक्यामध्ये दिसून येतोय। रजनी ट्रान्सपोर्ट खरे तर राज पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा लाडिवली संघ बघतोय। सुरुवात त्यांची खराब आहे। खरं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक अवघी 1 धाव गोलंदाज शरद मुसले या गोलंदाजानं खर्च केली आणि थांबवलं ते लाडिवली टीमला। तदनंतर या षटकात भलेही 2 चेंडू अवांतर आले असतील, पण मोठ्या फटक्यांपासून रोखलंय वैभव थोरवे या गोलंदाजानं। निर्धाव चेंडू येतोय। जय मामनकर सपशेल अपयशी ठरतो या षटकामध्ये। अगदी स्तब्ध उभं ठेवलं या फलंदाजाला, फुटवर्कचा वापरच होत नाहीये। खरं तर बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर खोलवर फलंदाजीचा भरणा असलेला हा लाडिवली संघ, पण अगदी कमी वेळेत तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि कदाचित प्रमोद कालेकरला सलामीसाठी पाठवण्याचा निर्णय, तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती जयला पाठवण्याचा निर्णय कुठेतरी चुकतोय अशी शंका आता निर्माण झाली आहे। सरळ बॅटना स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फटका लगवायचा होता। इथे तुतू मेमे पाहायला मिळाली, कलेक्शन झालं नाहीये। प्रमुख फलंदाज होता बबुल राऊत इथे बचावतोय। पंच इशारा करतात की लेग बाईटच्या साह्यानं 1 धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने। 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रजनी ट्रान्सपोर्ट लाडिवली संघ जाऊन पोहोचतोय 3 धावांच्या मामूली सरासरीनं 2-6 या धावसंख्येवरती।
सीमारेषेच्या बाहेर खरं तर जी लाईन आखलेली आहे तो षटकार नाही आहे. जर आपण जी दोरी बघतोय तोच षटकार दिला जाईल याची दक्षता घ्यायची. आणि रस्त्यावरती त्या ठिकाणी लाईन आखण्यात आलेली आहे ती सीमारेषा असेल. वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिला जातो. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 13 धावा लागतायत त्या धावफलकावरती. इथे हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बबुल राऊत या ठिकाणी बाद. एक षटकार आला होता, असं वाटलं होतं की बबुल राऊत हा डाव सावरेल, पण त्यानं आपली विकेट गमावली आणि अजून एक धक्का लाडवली टीमला. लखन कांबळे त्या ठिकाणी होता, त्यानं हा झेल टिपला. या मॅच मधील दुसरा झेल त्यानं त्या ठिकाणी कॅरी केला. बबुल या ठिकाणी बाद होतोय. तिसरी विकेट गमावले. धावफलक स्थिरावेल 3-13 या धावसंख्येवरती. तीन फलंदाज बाद, 13 धावा धावफलकावरती. बॅट्समन मैदानावरती केतन कालेकर. हा फटका हवेत आहे, भरपूर वेल हवेमध्ये अगदी सेफली लँड होतोय. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होत असताना 2 धावा या ठिकाणी मिळतील. दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागतायत त्या धावफलकावरती. साहिल कारलेकर जो नेहमीच सलामीसाठी जात असतो, खरं तर नेहमीच त्याला स्ट्रायकर एंडला आपण बघत आलोय, पण या महत्त्वाच्या मॅचमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला त्याला ठेवण्याचा निर्णय कुठेतरी चुकला. कारण 15 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपन्न झालेला आहे आणि एकही चेंडू त्याच्या वाटेला आला नाही. आणि त्यामागचं कारण की धावाही कमी आहेत. 3 विकेट गमावल्यात, 15 धावा धावफलकावरती. आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच सांगतात की हा चेंडू वाईड असेल. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. चौथा वाईड चेंडू या ठिकाणी या सत्रामध्ये येत असताना गोलंदाज कौशल थोरवेला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. अजून एक वाईट बॉल येतो. अतिरिक्त धावा येतात लाडीवली टीमसाठी. मोठ्या फटक्यांवरती रोग जरूर घातलाय, पण अतिरिक्तच्या साह्यानं धावा बहाल केल्या जात आहेत त्या लाडीवली टीमसाठी. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा. सुदर्शन पाटील सर साथी गुणलेखक म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. जागा बनवली ऑन साइडला. फटका भरपूर वेल हवेमध्ये, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि केतन कालेकर याला करावा लागेल परतीचा प्रवास. आणि त्यांनी त्या ठिकाणाहून दाद दिलेली आहे, त्यांनाही आपण धन्यवाद व्यक्त करूयात. या ठिकाणी सन्माननीय सदानंद पाटील साहेब, त्याचबरोबरीने गजानन नागू पाटील साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. केतन कालेकरनं या ठिकाणी विकेट गमावले. परिस्थिती जर आपण पाहिली 4 फलंदाज बाद, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय पाटील. खरं तर ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. नेहमीच संकटात असताना या खेळाडूने सावरलेला लाडीवली टीमला, आणि आता संकटातून मार्ग काढायचा असेल तर अक्षय पाटीलला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ऑन साइडला स्ट्रोक वेगवान फटका होता, त्याच वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती. टॉस जिंकला वाणिवली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं लाडीवली टीमला आणि टॉस जिंकत फिल्डिंगचा जो निर्णय घेतला त्यावरती खरे उतरलेत. सुरुवातीचं षटक टाकलं शरद मुसलेनं, केवळ 1 धाव त्यानं खर्च केली. दुसरं षटक टाकलं वैभव थोरवेनं, त्यानं धावा खर्च केल्या आपल्या षटकात 5. आणि कौशल थोरवे
याला आपण बघतो तिसऱ्या षटकामध्ये अद्यापर्यंत 12 धावा त्यानं खर्च केल्यात. समोरच्या दिशेने फटका हॅमर स्टाईल स्ट्रोक लगवायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जास्त उंची कमी लांबी. अजून एक धक्का लाडिवली टीमला. विकेट या ठिकाणी गमावले. साहिल कार्लेकर बाद होतोय. पहिला चेंडू त्यानं फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट त्या ठिकाणी गमावत असताना साहिलला आपण बघतोय. 5 फलंदाज अद्यापर्यंत बाद झालेत. 18 धावा आहेत त्या धावफलकावरती. या ठिकाणी आपण बघतोय हरिभक्त परायण, ज्येष्ठ कीर्तनकार रामदास उर्फ भाई महाराज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत एचडीपी ट्रॉफी 2025च्या माध्यमातून करतोय. त्यांच्या समवेत सन्माननीय हनुमंत लबडे साहेब यांचं सुद्धा शुभागमन होत असताना त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. एचडीपी ट्रॉफी 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 5 फलंदाज बाद, 18 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. यानंतरची मॅच असेल वाशिवली आणि त्यांच्या विरोधात असेल कासप. दोनही टीमच्या कर्णधारास मी विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. अजून एक विकेट या ठिकाणी गमावली जाईल. कासप आणि वाशिवली दोनही टीमच्या कर्णधारास आम्ही विनंती करतोय आपण टॉससाठी यावं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केलं जाईल. 6 फलंदाज गमावलेत. 18 धावा आहेत धावफलकावरती. कासप संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी वाशिवली टीमच्या दोनही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतोय. एक सत्र संपल्यानंतर जो बँड पथक आहे त्यामधील एका मेंबर्सने या ठिकाणी यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बँड पथक मधील एका मेंबरनं एक सत्र संपल्यानंतर या ठिकाणी यायचंय. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. शेवटचं षटक जयेश थोरवे. बॅकवर्ड क्षेत्राकडे हा फटका लगवायचा होता. संपर्कच होत नाहीये. सरळ चेंडू विसावला. तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल. 18 या धावसंख्येवरती. 6 फलंदाज बाद, 18 धावा धावफलकावरती. परिस्थिती थोडीशी बिकट आहे. खरं तर लगातार विकेट गमावले आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. पहिलाच सामना जय हनुमान वानिवले आणि त्यांच्या विरोधात रजनी ट्रान्सपोर्ट लाडिवले असा पाहायला मिळतोय. वानिवली टीमनं टॉस जिंकला आणि टॉस जिंकत सुरुवातीपासून हवी झाले ते गोलंदाज वानिवली टीमचे. फुल टॉस ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खूप चांगली फिल्डिंग लखन त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत मिळतायत 2 धावा आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20 धावा लागतायत त्या धावफलकावरती. या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एक षटकार वगळला तर धावा आल्याच नाहीत लाडिवली टीमसाठी. येणाऱ्या 3 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके आले पाहिजेत जेणेकरून सन्मानजनक धावसंख्या उभारता येईल लाडिवली टीमला. दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल मात्र लेग बाईटच्या साह्याने आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 21. दोनही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कासप टीमचे कर्णधार आणि वाशिवली टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. समोरच्या दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. किती धावांचं टार्गेट दिलं जाईल या चेंडू नंतर आपल्याला समजेल आणि इनिंग ब्रेक नंतर लगेचच आपण अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत.
झेल ड्रॉप होतोय. असं वाटलं होतं शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल, पण झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. 2 धावा तर कंप्लीट. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतील. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले 25. येणारे 24 चेंडू 26 धावसंख्येचा पाठलाग वानिवली टीमला करावा लागेल. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखले जातील. त्या अगोदर अतिथी पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्या ठिकाणी असतील ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर. हॅलो हॅलो. दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी लागलीच यायचं आहे. कासप आणि वाशिवले दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस करण्याची विनंती सन्माननीय अविनाश दादा पाटील यांना आपण करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टन दरम्यान टॉस करतील सन्माननीय अविनाश दादा पाटील. आलेल्या सगळ्या सन्माननीय दीपकजी ठाकूर ग्रामपंचायत सदस्य भाताण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. सन्माननीय दीपक दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड या टेल टॉस जिंकलेला आहे कासप टीमनं. निर्णय लगेच कळवायचा आहे आणि आपण पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय सुरेश दादा पाटील आणि अविनाश दादा पाटील यांना विनंती असेल की आपण आध्यात्मिक संस्था गुरुकुल महडचे संस्थापक हरिभक्त पारायण रामदास महाराज पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. हरिभक्त पारायण रामदास महाराज पाटील आध्यात्मिक संस्था गुरुकुल महडचे संस्थापक आहेत, ज्यांना प्रेमानं भाई असं त्यांची ओळख आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. इथे सन्माननीय रामदास महाराज पाटील संस्थापक आध्यात्मिक संस्था गुरुकुल महड यांचं स्वागत या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुरेश दादा पाटील आणि अविनाश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर मी हरिभक्त पारायण मंगेश पाटील चिंचवली यांना विनंती करतो आणि स्वागत करतील दीपक ठाकूर आणि मंगेशजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल. दीपक ठाकूर आणि सुरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते चिंचवलीचे आमचे मंगेशजी पाटील हरिभक्त पारायण आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. SDP ट्रॉफीच्या निमित्तानं त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय महादेवजी पाटील आणि तुळशीराम पाटील यांना विनंती असेल की आपण वारदचे हरिभक्त पारायण हनुमंत महाराज लबडे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. वारदचे हनुमंत लबडे यांचं स्वागत केलं जाईल. तुलसीदास पाटील, तुळशीराम पाटील आणि महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते आणि हनुमंत लबडे यांनी या स्वागताचा स्वीकार करावा. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. SDP ट्रॉफी 2025. त्यानंतर मी सन्माननीय नंदकुमारजी जांभूळकर यांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारावं. नंदकुमारजी जांभूळकर, पद्माकर पाटील आणि गणेश पाटील यांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर चला मॅच चालू करा. सन्माननीय नंदकुमार जांभूळकर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. ते पद्माकर आणि गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर बोरिवलीचे आमचे सन्माननीय वसंत भोईर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण विनंती करूया पद्माकर पाटील आणि गणेश पाटील यांना. बोरिवलीचे आमचे उद्योजक वसंत भोईर
यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। इथे नंदकुमार जांभूळकर यांचा सन्मान केला जातोय। नंदकुमार जांभूळकर यांचा सन्मान। तिथे मॅच चालू करा। आणि ज्यांनी दाद दिलेली आहे षटकार चौकाराला ते बँड पथक कुठला आहे? वरळी कोळीवाडा यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। धन्यवाद। 4 दिवस जरी राहिलात तरी काही हरकत नाही। त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। 9191 कोणाची स्कॉर्पिओ असेल त्यांच्या मालकाला किंवा चालकाला निवेदन असेल की आपण ती तातडीने हलवायची आहे। आमच्या पाटील साहेबांनी तिथे अडचण निर्माण झालेली आहे। वसंत भोईर आमचे बोरिवलीचे उद्योजक, त्यांचं स्वागत गणेश पाटील आणि पद्माकर पाटील यांच्या शुभ हस्ते करायचं आहे। वसंत भोईर बोरिवलीचे आमचे उद्योजक, चला। जागृती संकेत पाटील यांना विनंती असेल की आपण कृपया समोर यावं। तिकडे विकेटचं पतन झालंय मला असं वाटतंय। या ठिकाणी वसंत भोईर बोरिवलीचे आमचे उद्योजक, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। जीजी अर्थात गणेश पाटील आणि पद्माकर पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आपण विनंती करूया समस्त महिला मंडळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। रेणुकाताई पाटील सन्मान आपण लगेच स्वीकारायचा आहे। रेणुकाताई पाटील, त्यानंतर गीताताई गायकर, रेणुकाताई पाटील, गीताताई गायकर, अनिता मोरे, रजनी पाटील, नयन पाटील, आपण आशा पाटील, इंदुताई पाटील, त्यानंतर हिराताई पाटील यांनी सन्मान स्वीकारावा। त्यानंतर सरिताताई पाटील, लताताई पाटील, सुरेखाताई पाटील, रंजनाताई पाटील, रंजनाताई दाभणे, नंदिनीताई पाटील, नंदिनीताई पाटील, परवाच ॲनिव्हर्सरी झाली आमचे नंदकुमार पाटील यांच्या सौभाग्यवती। त्यानंतर वर्षाताई पाटील, थोडा बाजूला होतो तिथं असं त्या साईडने, आता त्या साईडने। त्यानंतर निकिताताई पाटील आणि या 4 धावा। त्यानंतर संगीताताई पाटील यांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारावा। महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यानंतर उर्मिलाताई पाटील, तिकडून या आता। सुमनताई पाटील, उषाताई पाटील बरेच आहेत, बहुतेक पाटीलच आहेत। अक्षता पाटील, प्रीतम पाटील, योगिनी पाटील, ज्योतिताई पाटील, अनिताताई मुंडे, ज्योतिताई पाटील आणि ज्योतिताई पाटील या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। सन्माननीय दीपकजी ठाकूर आणि बंदाताई ठाकूर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण विनंती करूया जयश्रीताई पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा। जयश्रीताई पाटील, तिकडे सामना सुरू आहे। जयश्रीताई पाटील यांचं स्वागत। त्यानंतर भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय
दीपक ठाकूर आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपसरपंचा मंदाताई ठाकूर यांचे स्वागत या ठिकाणी केलं जाईल। त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूया। विनंती असेल ते स्वागत त्यांनी स्वीकारायचं आहे। दीपक ठाकूर आणि मंदाताई ठाकूर, पद्माकर पाटील आणि ज्योतिताई पाटील यांना विनंती करूया की आपण या दोन्ही मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आणि वळूया सामन्याकडे। ग्रामस्थांचं मॅच नंतर करूया। ग्रामस्थांना स्वागत केलं तर निघून नको जायला काही। वळूया मॅचकडे। तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा SDP अर्थात सुरेश दीनानाथ पाटील ग्रुप यांच्या वतीने मनापासून स्वागत। आणि पहिली मॅच या ठिकाणी सुरू आहे ती म्हणजे लाडिवली रजनीश ट्रान्सपोर्ट म्हणजे आमचे गजानन पाटील यांच्या सुपुत्रांनी टाकलेली टीम आणि त्यांच्या विरोधात वानिवली। चांगला चेंडू म्हणता येणार नाही पण त्यांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय। सलामीचे फलंदाज या ठिकाणी बाद झालेत जयेश थोरवे आणि मैदानावरती आहे तो शरद मुसळे आणि प्रतीक खैरमोडे। जिंकण्यासाठी गरज आहे 18 चेंडू आणि 18 धावांची। 3 षटकं त्या ठिकाणी संपली आहेत। 18 चेंडू 18 धावा। गलीमध्ये चेंडू त्या ठिकाणी गेला। 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि या एका धावेच्या बरोबरीनं 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज होती फलंदाजी करणाऱ्या वानिवली टीमला 26ची। आतापर्यंत 2 विकेट त्यांनी गमावल्यात आणि धावा झाल्यात त्या 9। 17 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये। खूप चांगलं आयोजन। SDP ट्रॉफी 2025 पर्व या मैदानावरचं दुसरं। मागच्या वर्षी आपण पाहिली खूप चांगली स्पर्धा। यावर्षी चांगला चेंडू सरळ बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली। चेंडू उचलून फेकणार तोपर्यंत मात्र या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या बरोबरीने आता धावसंख्या वाढली आहे। धावा झाल्यात त्या 10। 26चा पाठलाग करायचा। यावर्षी मला असं वाटतं मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि बेस्ट बॉलर बॅटर आणि फिल्डरसाठी बायसिकल आहे। अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहताय। चांगला चेंडू खोदून काढलाय। मस्त फटका होता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे। इथे 4 धावा मिळतील। कव्हर ड्राईव्हचा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय। डावखुरे आताचा फलंदाज शरद मुसळेच्या बॅटमधनं 4 धावा। ठिकाणी बऱ्याचशा महिला उपस्थित होत्या। त्या सगळ्या महिलांचं पुन्हा एकदा मी आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतो। कारण जेवणाची वेळ आहे तरी सुद्धा बऱ्याचशा महिला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिल्या आणि त्यांनी या स्पर्धेला आपली वेळ दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद। आणि इथे विकेटचं पतन डावखुरे आताचा फलंदाज झेल बाद। बघा आपण व्यासपीठावरती बऱ्याच महिला बघितल्या कारण पहिल्यांदा कदाचित असं होत असेल की एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आपण पाहिल्या आणि त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली। त्या सगळ्यांचा आभार। एक फलंदाज या ठिकाणी अजून बाद होतोय। धावफलकावरती 26चा पाठलाग करताना सुदर्शन पाटील सांगतायत की धावा आहेत 14 अजूनही 12 धावांची गरज आहे। 26 धावांचा पाठलाग करायचा आहे। चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय। प्रेक्षकांची गर्दी आहे। खूप प्रेक्षक इथे आहेत। आज मला असं वाटतंय 10 मॅचेस होतील त्यामुळे थोडंसं वेळ या ठिकाणी वेळेला महत्त्व द्यावं लागेल। सगळ्या टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण वेळेला महत्त्व द्यावं। 26चा पाठलाग करायचा। एका बाजूला रजनी ट्रान्सपोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वानिवली या 2 टीम दरम्यान सुरू असलेली ही लढत। 26 धावांचा पाठलाग करायचा आहे। व्यासपीठावरती हरिभक्त पारायण रामदास महाराज पाटील हेही उपस्थित आहेत। त्यांचंही मनापासून आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि वळूया मॅचकडे। एवढ्या गाड्या आहेत की पार्किंगलाही जागा नाही। आमचे संदीप पाटील चांगला फटका स्टेट ड्राइव्ह केलाय। सरळ चेंडू जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत मात्र केवळ एक धाव पूर्ण केली जाते. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. 13 चेंडू 11 धावा, थोडासा एकतर्फी सामना होईल की काय अशी शंका निर्माण झाली. पण एका दोन विकेट जर का मिळवल्या तर मॅचमध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी पाहायला मिळेल. पहिला सामना थोडासा एकतर्फी होईल की काय अशी शंका निर्माण झाली. पण जशी गोलंदाजी वानिवली टीमने केली अशी गोलंदाजी होईल असं वाटलं होतं. पण चेंडू मात्र सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या वरून. पंचांचा 6 धावांचा इशारा नरेश म्हात्रे आणि दुसरे अंपायर अविनाश पारिंगे. हाईट फॅक्टर यस नरेंद्र पाटील आहेत डीजे. हॅलो, फेअर डिलिव्हरी. चेंडू व्यवस्थित आहे. केवळ 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम वानिवली संघाला. जय हनुमान वानिवली आणि रजनी ट्रान्सपोर्ट गावदेवी लाडिवली दोन टीम दरम्यान हा सामना सुरू आहे. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची, कारण 12 चेंडू आणि मात्र 5 धावांची गरज. सामना एकतर्फी होईल की काय. यानंतर कासप आणि वाशिवली या दोन टीम दरम्यान सामना होईल. कासप टीमनं टॉस जिंकून काय निर्णय घेतलाय तो त्यांनी लगेच कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कासप संघानं. त्यांनी लगेचच हा सामना संपल्यानंतर त्यावरती अंमलबजावणी करावी. शेवटचे 12 चेंडू 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय. केवळ 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सावकाश गाडी घेऊन जा जेणेकरून धुरळा उडणार नाही. केवळ 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावा. बारा चेंडू आणि 5 धावांची गरज. साईडनी जागाच नाहीये. 12 चेंडू 5 धावा. चला सामना सुरू करा. सुभाष ठोंबरे आमचे वाशिवलीचे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून स्वागत. गोलंदाज तयार. स्लोवर चेंडू केला होता, इथे फसवलं होतं, परंतु पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतो. केवळ 4 धावा गरजेच्या जिंकण्यासाठी त्या जय हनुमान वानिवली संघाला. रजनी स्पोर्ट्स गावदेवी लाडिवली टीम थोडीशी अडचणीमध्ये आलेली आहे. गजानन पाटील यांचे सुपुत्र रजत पाटील यांनी राज पाटील यांनी उतरवलेला हा संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय की काय. पहिलाच सामना आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये बिकट अवस्था निर्माण झाली आहे ती लाडिवली संघाची. गोलंदाज तयार. केतन कालेकर हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येईल, 1च धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीनं 23 धावा धाव फलकावरती. मात्र 3 धावांची गरज आहे. शनिवारी मला असं वाटतं महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाळ विकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि नक्कीच एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाज तयार आहे. 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू 3 धावा. स्लोवर चेंडू फसवण्याचा प्रयत्न होता, परंतु केतन चांगला चेंडू फेकला. स्लोवर चेंडू केला केतन कालेकर. गरज आहे येणारे 10 चेंडूत मात्र 3 धावांची. चांगली गोलंदाजी केली तर ही मॅच सुद्धा टफ होऊ शकते, परंतु आता थोडंसं पाणी डोक्याच्या वरून गेलेलं आहे. धावा कमी आहे, चेंडू जास्त आहे. 3 चेंडू 10 धावा जर असत्या तर थोडीशी या मॅचमध्ये स्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी. टिच्चून मारा करतोय. सामन्यात आता रंगत निर्माण झाली आहे की काय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज आहे. हे चेंडू जर का 3 डॉट टाकले तर मॅचमध्ये कदाचित कमबॅक करण्याची संधी आहे ती लाडिवली संघाला. परंतु फलंदाजांनी आता धावा थोड्याशा कमीच ठेवल्या, त्यामुळे या मॅचमध्ये बऱ्याच अंशी पारडं
जड झालंय ते टीम वानिवलीचं. पंचांचा कुठलाही इशारा येत नाही, याचा अर्थ चेंडू डॉट. शेवटच्या 8 चेंडू 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा जर आल्या तर कदाचित मॅच मध्ये स्थिती वेगळी असू शकेल. 8 चेंडू 3 धावा. केतन चांगली कामगिरी करतोय, टप्पा चांगला आहे त्याचा. चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं, पण 2 धावा रोखू शकत नाहीयेत. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं आता औपचारिकता शिल्लक. गरज असेल शेवटचे 7 चेंडू आणि मात्र 1 धावेची. 7 चेंडू 1 धावा. आपण पाहतोय प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान, प्रेक्षकांची तुडुंबाची गर्दी. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. आणि एक सूचना आहे आयोजकांच्या वतीनं की सामना संपल्यानंतर तुम्हाला लाईनअपमध्ये यावं लागेल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मात्र बाद होईल का, तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे, कारण इथे थर्ड अंपायर मागवलाय. बघूया नरेंद्र पाटील तिसरे पंच, त्यांच्या चष्म्यामधून काय निर्णय येतोय. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. 6 चेंडू आणि 1 धाव. 6 चेंडू 1 धाव जर का षटक निर्धाव टाकलं तर कदाचित सामन्यामध्ये एक वेगळा मेसेज जाऊ शकतो. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. फक्त एका धावेचं त्या ठिकाणी धाव पूर्ण करायची टीम वानिवली संघाला, पण लाडिवली संघाला 1 धाव रोखायची आहे 6 चेंडूमध्ये. बोरिवलीचे आमचे उल्हास, त्यानंतर वसंत भोईर बरेचसे, त्यानंतर सुरेश पाटील यांचे मोठे बंधू रमेश पाटील, सगळी मंडळी व्यासपीठावरती आपण बघतोय. आमचे गजानन पाटील, त्यानंतर जी पाटील, त्यानंतर जांभूळकर, रामदास महाराज पाटील, हरिभक्त पारायण, सगळे, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उमेश पाटील आहेत, त्यानंतर आमचे मोदले, ही सगळी मंडळी यांचं मनापासून स्वागत या SDP ट्रॉफी 2025 मध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट चे सरचिटणीस जिल्हा सुरेशदादा पाटील, माजी उपसरपंच वडगाव ग्रामपंचायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि त्यांच्या जोडीला वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाशदादा पाटील यांनी चांगली स्पर्धा आयोजित केली. आणि इथे गरज आहे मात्र 1 धावेची. 6 चेंडू आणि 1 धाव. 6 चेंडू 1 धावेची गरज. कासप आणि वाशिवली या 2 टीम दरम्यान यानंतर मॅच होईल. फक्त 1च धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. कुंदन पाटील, त्यानंतर अतुल पाटील आणि रजत बाईकमॅन, रजत ना, रजत पाटील बायकर मॅन. आणि इथे मॅच जिंकलेली आहे. पहिलीच बाईक मला तो मिळालेली आहे कैरे गावामध्ये. ती वावजे ना का वाजे, वाजाच्या मैदानावरती कैरे गावचा खेळाडू. मॅन ऑफ द मॅच विकी पाटील याला ती मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. आणि इथे मॅन ऑफ द मॅच मिळते ती शरद मुसळे याला. 1 षटक 1 धाव 1 विकेट. चांगली कामगिरी. रुकेश कोंडिलकर यांचे आगमन. 4 चेंडू आणि 6 धावा. रेडबुल आहे, एनर्जी ड्रिंक. हरिभक्त पारायण रामदास महाराज पाटील यांना विनंती करूया की मुसळे 1 षटक 1 धाव 1 विकेट 4